नमस्कार, केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. रूफटॉप किचन गार्डन बाबतचा एक रिपोर्ट. सांगलीतील गृहिणी सौ प्रज्ञा शिवप्रसाद घुगरे यांची टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगली केंद्राच्या पत्रकारिता विभागाने घेतलेली एक मुलाखत. नमस्कार, मी आर्किटेक्ट राजेश साठे. आज आपण आलेलो आहोत आमचे मित्र शिवप्रसाद घुगरे हे एस टी स्टँड, सांगली एस टी स्टँडच्या जवळ मराठा समाजच्या पूर्वेला त्यांचं घर आहे. तर त्या घराच्या मध्ये रूफटॉपवरती किचन गार्डन ही संकल्पना वहिनींनी इथे अत्यंत यशस्वीपणे राबवलेली आहे. तर मी नमस्कार वहिनी. नमस्कार. सर्वप्रथम आपला परिचय करून द्या. आणि माझं नाव सौ प्रज्ञा शिवप्रसाद घुगरे. शिवप्रसाद घुगरे माझे मिस्टर. मला 2 मुली, 1 मुलगा आहे. मी 1995ला माझं लग्न झालं. 95ला लग्न झाल्यापासून मी सांगलीत आहे आणि मला गार्डनिंगची जरा जास्तच आवड आहे. मग थोडं मी माझ्या खालच्या ह्याच्यामध्ये जे ग्राउंड फ्लोअरमध्ये थोडी जागा होती, तिथंच मी थोडं फुलांची झाडं ते लावली. परत मग थोडं म्हटलं आता जरासं थोडं भाज्या वगैरे लावून बघू म्हणून जरा प्रयत्न केला. थोडंसं नुकसान झालं, पण पुन्हा थोडं परत केल्यानंतर पुन्हा ते जरा आलेल्याचं हे झालं, म्हणजे वाटलं असं आलंय असं. याची मग तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा म्हणजे मला माझ्या वडिलांची शेती आहे माहेरी. त्यात थोडंसं मी जात होते शेतात, त्यामुळे तिथं जरा करून बघितल्यामुळे मला त्याची आवड जरा निर्माण झाली. सुरुवातीला हे जेव्हा तुम्ही करत होतात त्यावेळेला काही अडचणी जाणवल्या काय? थोड्याफार अडचणी झालेल्या, कारण मातीचा प्रश्न होता. मग माती जरा घरच्यांनी मदत केली आणून देण्यावर, मुलांनी, मिस्टरांनी ते. मग जरा अशी वेगळं म्हणजे पसरून वगैरे सगळं व्यवस्था करायला जरा मला मदत केली घरच्यांनी सगळी. मग नंतर मी त्यात जरा झाडं लावली. मग फुलांची झाडं भरपूर आली, खूप झाडं आली फुलांची. फुलं पण भरपूर आली. म्हणजे देवपूजेसाठी जी मी बाहेरनं फुलं आणायला लागत होती ती मला आणावी लागलेली नाही. म्हणजे आजपर्यंत मी अजून पण आणत नाही ती फुलं. ग्रामीण भागामध्ये कसं की जमीन असते, शेतजमीन असते, जागा असते आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला मुबलक आणि योग्य वातावरण सुद्धा असतंय. जागेचा प्रश्न तिथे नसतो. तर ह्या शहरीकरणामध्ये सांगली स्टँडच्या इतक्या जवळ जे आपलं ग्राउंड+2 घर आहे, तर छतावरती किचन गार्डन करावं हा विषय पहिल्यांदा कधी डोक्यात आला? तो विषय म्हणजे कसं झालं की खाली जरा गाडी लावायला पार्किंगची त्यांची जरा सोय करावी लागली. त्यामुळं इथलं गार्डन माझं थोडं बंद झालं. बर. मग एक दिवशी असंच जरा विचार केला, म्हटलं आता आपल्या गार्डनिंगचं तर आवड आहे, म्हणजे झाडं लावावी त्यांना अशी. आता काय करायचं, तर मग एक दिवशी असाच विचार केला की म्हटलं टेरेसवर करू. टेरेसवर करायचं म्हटलं की थोडं कुंड्यांचं हे आलं, प्रॉब्लेम आला. कुंड्या वगैरे कशा, आता काय करायचं, माती कशी हे करायची. मग थोडे काय केले, आपले थोडे ह्याच्या पिशव्या त्यांना असतात, तांदूळ त्याने येते त्याची. हो. त्या पिशव्यांचा मी उपयोग करून घेतला. म्हणजे ते थोड्या होत्या, थोड्या 4-5 थोड्या ठेवल्या होत्या मी तशा. मग प्रश्न आला मातीचा. आता माती कशी न्यायची वरती. मग थोडं मुलांनी, मिस्टरांनी, मुलींनी, म्हणजे मला 2 मुली 1 मुलगा असला आहे, आणि त्या सगळ्यांनी मला जरा माती नेण्याचा मदत केली. ती नेत मग गार्डन तरी भरपूर झालं. हळूहळू भाज्या लावल्या, हे केलं, ते झाडं लावली सगळी, म्हणजे फळांची, फुलांची. तिथनं पुढं मग थोडं थोडं करत भरपूर झालं. आता हे गार्डन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याची फळं मिळण्यासाठी कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. तर तुमची दिनचर्या कशी आहे? मी सकाळी 5:30ला उठते. बर. 5:30ला उठलं की थोडंफार इकडे तिकडं घरातलं खालचं काय असेल ते काम आवरते. थोडासा उजेड कधी येतोय बघते, उजेडाची वाट बघत असते मी. बर. उजेड आला म्हटलं की मी टेरेसवर जाते. अच्छा. म्हणजे एक 6, पावणे 6 वाजता मी टेरेसवर असते. बर. मग तिथं काय काय कामं करायला लागतात तिथे? मग बघायचं थोडं, कुणाला पाणी पाहिजे, कुणाची काय, म्हणजे कुणाला औषधाची गरज आहे. म्हणजे
आपल्या घरातल्या ह्याच्यापासून औषध तयार करते मी. म्हणजे त्यांचं खाद्य जे काय आहे हम्म. मी कुठलंही केमिकल वापरत नाही. जे बर. काय असेल घरातल्या ह्याच्यातनच करते. अच्छा, मला वाटतं आपण आता टेरेसवरती जाऊनच हा, जरा टेरेसवर तिथं जाऊन बघू प्रत्यक्षच आपण. बघूया आणि तुम्हाला वरती सगळं त्याची दाखवते मी बाकीची काय काय माहिती असेल तिथेच ती, घेऊया. कशी करते काय करते ती. तर मित्रांनो, इथे आपण बघू शकतोय की या टेरेसवरती किचन गार्डन प्लस फुलांची बगीचा अत्यंत कष्टाने यांनी फुलवलेला आहे. जरा मॅडम सांगताय इथे आपण काय काय कसल्या हेच, कसली झाडं फुलं आहेत? हे सगळे गुलाब आहेत, एवढे हे सगळे. विविध प्रकारचे गुलाब आहेत हा. इथे सगळे. जरबेरा आहे, आबोली लावली आहे, बर. परत ह्यात गलांडा आहे, जास्वंद, हा पण गलांडाचा आहे. हे गुलाब आहेत, हा चाफा आहे, आपला सोनचाफा. सोनचाफा आहे. आणि या सोनचाफ्याच्या कुंडीमध्ये इथं बाकीची काही मेथी आहे का? हा, ही मेथी टाकलेली बी मी टाकलेत. बर. मेथी लावली आहे मी त्यात. अच्छा आणि त्यात पालक पण आहे. अच्छा, कुठल्या कुठल्या भाज्या आता या याच्यावरती आपण घेतोय तसं? ह्याच्यामध्ये मी पालक, चाकवत, मेथी, लाल माठ, बर. परत मग मुळा. ह्या सगळ्या याच्यामध्ये मेथीच आहे. हा, ही सगळी मेथी आहे. म्हणजे बाकीचे- बेसिक एक हा. कुठलं तरी कुंडी ज्याच्या उरलेल्या भागामध्ये तुम्ही पालेभाज्या सुद्धा पालेभाज्या लावते मी. लावताय. ही कुंडी रिकामी दिसली की त्यामध्ये भाजी लावायची. बर. हा माझा हेच आहे. त्याच्यानंतर त्याच्यातच हा फ्लावर लावले. म्हणजे बर. तिथं थोडी जागा शिल्लक होती अच्छा. म्हणून त्यात फ्लावर लावलं. बर. त्यात पण जरबेरा, ह्यात तांदळ आहे. अच्छा. जरबेरा आहे पण त्यात पण तांदळच. बर. आता हा गुलाब आहे. गुलाबामध्ये कांद्याची पात लावलेली आहे. बर. शेवंतीमध्ये 2 शेवंती आहेत आणि त्यामध्येच कांद्याची पात लावलेली आहे. बर. हा आहे कढीपत्ता. हा कढीपत्ता आहे. कढीपत्त्यामध्येच मिरची लावलेली आहे. हिरवी मिरची सुद्धा हिरवी घरचीच मिरची. आहे. म्हणजे भरपूर निघतात मिरच्या. बर. पोह्याची जवळ- सगळी तयारी हा. एकाच ह्याच्यामध्ये होऊन जाते. नाश्त्याची तयारी सगळी यातून पोहे, उपीट, उपमा सगळं काय असेल ते या मिरचीतून होते. मिरची आणि त्यामध्ये- कढीपत्ता. हा, कढीपत्त्याच्या झाडात मिरचीची झाडं लावली. बर. परत हा मका आहे. बर. आणि ही तुरीची ही आहे. तुरीच्या सुद्धा शेंगा. लावली आहे? हा, बर. ही तुरीच्या शेंगांचं रोप आहे. बर. बर. आणि ही मोहरी आहे. ही जी आहे ही आता ही मोहरी यायला लागली. ही अच्छा. पण मोहरी आहे. बर. म्हणजे ही 5 बाय 5 इंचीचीच कुंडी आहे. अच्छा. ह्या कुंड्या तुम्ही कशा तयार करता? मी यामध्ये आधी म्हणजे माती हा प्रकार मी जास्त वापरत नाही. म्हणजे मातीचीच कमी आहे. बर. त्यामध्ये मी पहिल्यांदा सुका कचरा, मग ते आपला ओला कचरा काय असेल तो, बर. परत थोडा सुका आपला जो खालचा कचरा जो घरातला जो काही निघतोय तो मी आज सगळा आणून घालते आणि मग त्यात अच्छा. थोडी माती घालून ती कुंडी मी तयार करते. बर. म्हणजे घरातून झिरो वेस्ट आहे. हा, घरातून zero. नगरपालिकेवरती तुम्ही कुठलाही नाही लोट नाही, टाकत अजिबात नाही, माझा एक पान सुद्धा माझा कचऱ्याच्या डब्यात जात नाही. जात नाही. नाही, अजिबात नाही. म्हणजे भाज्या कापलेल्या त्यांची हा, देठ असू केलेला दे. लसुणाचा पाला, कांद्याच्या साली, तुमची कोथिंबीर चिरलेली बर. किंवा ह्या झाडांची पानं निघलेली, अच्छा. जी आता ही सुकलेली पानं जी एकत्र करायची, एका ह्याच्यात भरायची आणि ती कुंडी तयार करायची. इतकं छोटस झाड आहे परंतु जास्वंदीची फुलं वगैरे हा. सुद्धा एकदम भरपूर आलेले आहेत. ह्यांना मग खत किंवा काही असा डोस तुम्ही तयार करता किंवा कसं आहे ते? मी घरीच तयार करते. सेंद्रिय खत तयार करते मी. बर. आता ह्या आपल्या खालेले केळीचे साली असतात, बर. ते साली 1 लिटर बरणीत हा. भरून ठेवायच्या, पाणी घालायचं बर. 1 लिटर आणि 5-6 साली केळीच्या साली त्यात टाकून, फक्त साली? हा, त्यात म्हणजे साली केळ टाक- जास्ती पिकलाय म्हणून वगैरे त्या साईड ते टाकलं हे सगळं चालतंय. चालतंय. बऱ्याच वेळेला असं होतंय आणि ना. हे फक्त काय करायचं, ह्याला रोज वरती आले की असं हलवून हा. परत त्याचं टोपण उघडायचं हा. आणि परत हाय तसं लावून परत ठेवायचं. आहे तसं असं- लावून ठेवायचं. हे मात्र हे रोज 4-5 केलंच दिवस. पाहिजे. हा, हे केलंच. किती दिवस करायचं? 4-5 दिवस करायचं. 4-5 दिवस करायचं. हेच पाणी हा. 20 लिटरची बादलीत मिक्स बर. करायचं हा. आणि तेच त्या झाडांना घालायचं आणि त्यामुळे ही एवढी सगळी फुलं लागतात. अच्छा. या सगळ्यांना हाच हाच काय तो डोस आहे आपल्याला याच्यातून मिळतो. परत ही कोरफड, आता बर. ही आपली काढलेली कोरफड आहे, म्हणजे खराब होत आली आहे म्हणून हा. काढली. अच्छा. ती पण भिजवायची, बर. त्यात थोडस हिंग घालायचा. हिंग. हा, आपला बर. घरचा हिंग असतो, भाजीला घालतो हा. हा. तो. हे पाणी ह्या एवढ्या वाढीतच करायचं तयार. अच्छा. हे म्हणजे सगळं साधारण कट 20 करायचं. लिटर पाण्यामध्ये 1 लिटर हे सगळं कट करायचं किंवा हा. मिक्सरला बारीक करून जरी घातलं तरी चालतं. चालू शकते.
हिंग किती घालायचं पण? तो एक चमचाभर, अर्धा चमचा. चमचाभर फक्त घालायचं. आणि मग ह्याच्यातलं 1 लिटर पाणी 20 हे लिटर 20 बादलीमध्ये लिटरच्या ह्याच्यात घालून ते जे आहे तेच ते सगळं या त्याच्यामध्ये झाडांना आपण घालतो. वापरू शकतो. तेच सगळं. परत आता तुमच्या इथे कांद्याची साली. ही जी पाण्याची व्यवस्था केलेली आहे ही एवढी सगळी झाडं आहेत, पक्षी वगैरे येतात काय? हो, भरपूर असतात सकाळी पक्षी. बर, कुठले हे कुठले काय? पक्ष्यांसाठीच आहेत सगळं. हे सगळं पक्ष्यांसाठीच हे आहे. खाण्याचं, हे पाणी, बर, इथे परत खाणं ठेवलंय, तिकडे पाणी दिसतंय ठेवलंय, खायला. तिकडे पण ठेवलंय थोडंफार. सकाळी संध्याकाळी पक्षी असतात, पक्षी भरपूर असतात. असतात. बर, इथं चिक्कूचं झाड आहे का हे? हा, चिक्कू. आणि कुठली फळांची झाड आहेत? एक पेरू आहे, बर, पेरूचं पण लावले. आणि हे कलिंगड लावले. कलिंगड आहे. हा, हे कलिंगड आहे. बर, हे मी बी पासूनच तयार करून लावलेलं आहे. अच्छा. म्हणजे घरीच. ह्याचं घरीच तयार हा, केलेलं आहे, घरीच ह्याचं तयार काही केलं. आणलेलं नाही नाही, नाही. नर्सरीमधून? घरी बी तयार करून मी ह्याचं रोप तयार केलं आणि मग ह्यात लावले. हे वेल कारल्याचे आहेत काय? हा, हे कारली आहे. ह्यात कारली आहे. आता ह्याला थोडी छोटी छोटी लागायला लागली. ह्याला लावून 1 महिना झाला. बर, आणि फुलं आलेत की म्हणजे आता येतील त्याला? कारली पण छोटी लागायला लागलीत आता. ह्याला 1 महिना झाला फक्त आता लावून. त्याच्याबरोबर हे काय वांगी आहेत? हे वांग्याचं रोप आहे. अच्छा. हे मी घरातच तयार केलेलं आहे, म्हणजे बी पासून. वांगी एक ठेवायचं, वाळवायचं ते पूर्ण. बर, ते काढून एका ह्याच्यात म्हणजे असं ठेवायचं. पूर्वी शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये बी वेगळं काढून ठेवायची जी पद्धत होती तशीच. ती पद्धत आहे. हा, म्हणजे आपल्याला त्यापासून बियाणं सुद्धा झाडं तयार. गॅरंटेड आपलं माहिती आहे की बाबा हे चांगलंच आहे म्हणून. आणि ही कुडची वांगी आहेत. पुढची वांगी आहेत. वा वा. कुडची वांगीचं रोप आहे. बर, तिथे आहेत अजून, बाकीची इकडे 2-3 लावलेली आहेत. हे इकडे हा कोबी आहे काय? हा फ्लावर आहे. फ्लॉवर आहे. फ्लावर, आणि त्यामध्येच लसूण लावलाय. आपला घरचा लसूण असते ना, हा, तोच त्यात लावलाय. म्हणजे कांदे. फोडी काढायची आणि लिंबू लावायची. लागलीत की हो? हो, हे लिंबूचं झाड आहे. हे किती वर्ष झाड हे आहे? आता 4 महिने झाले लावलेलं. 4 महिने झाले लावलंय. बर, आताच लावले सध्याच. ह्याला पण तेच खत असते सगळं. आणि ह्या भरपूर अशी बारीक बारीक 4 महिने त्याला लिंबू भरपूर लागले. कोरफड सुद्धा, कोरफडीचा काय वापर करता? कोरफड ह्या झाडांनाच लागते. अच्छा, ते आता तयार उन्हाळा करण्यासाठी खूप आहे ना. म्हणून. हा हा हा. मग उन्हाळ्यात थंडावा म्हणून ही कोरफडचा वापर करते. बर, म्हणजे ती तिथं आता भिजत घातलेली ती कोरफड, हो 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 हो. त्याचाच वापर या उन्हाळ्यात आता मी 4 महिने त्याचा वापर करते. होतं छोटस, बर, पण आता हे एवढं झालं. त्यामध्ये चाकवत लावलाय. अच्छा. थोडीशी चाकवतची बी, परत हे गोसावळ्याचं वेल आहे त्यामध्येच. आता चाकवत आता यायला लागलाय थोडा. हा हरभरा आहे. हा, हरभरा आपल्या घरी असतो, बर कधीतरी भाजीला आणलेला असतो हरभरा. बर, तो भिजवायचा आणि तोच लावलाय. अच्छा. ही मेथी, आपल्या घरचीच मेथी. इथं म्हणजे कोथिंबीर होती, मेथी- आता कालच काढली मी कोथिंबीर. हा, खाली आता बघितली. हा, आणि हे मिरचीची रोप आहेत. हे पण मी घरीच तयार केली. मिरचीची रोपं. हा, ही रोप मिरचीची आहेत. बर, ही 1, 2, 3 रोप मिरचीची. आणि तिथे 1-2 लावलेली आहेत. अच्छा. आणि हा टोमॅटो. म्हणजे देवासाठीच्या फुलांपासून हा, ते ते घरच्या सगळ्या अगदी कडीपत्ता, भाज्यांपासून सगळं. मिरची, बाजारात जायची गरजच नाही. गरजच नाहीये. म्हणजे हा, सगळ्या एखादं- कुटुंबाच्या आरोग्याची काळजी तुम्ही त्यात- अगदी. ही गवारी लावलेली आहे. ही गवारीची रोप आले बारीक बारीक बर, त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याच्यात जे उत्पन्न येतं हे एक 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 तुम्हाला पुरत जात आहे. हा, आणि जास्त झालं तर कुणाला तरी द्यायचं असं. जास्त शेजारी जास्त पाजारी. होतंय. चांगलीच खूप गोष्ट दिलं आहे. ह्याच्यामध्ये बरं. लॉकडाऊन मध्ये. होय, लॉकडाऊन बरेच मध्ये काय जणांना तुमचा कुणाला- अनुभव कुणाला होता? भाज्या नव्हत्या ना, हा हा. त्यामुळे त्यावेळेला सगळ्यांनाच थोड्या गल्लीत भाज्या देत होते. अच्छा, म्हणजे ऍक्च्युली भाजी आणायला बाहेर सुद्धा पडता नाही, येत नाही. नव्हतं त्यावेळेला. हा, तुम्हाला त्यावेळेला. बाहेर जायची कधी गरजच पडली नाही. हा, भरपूर त्यावेळेला तर खूप भाज्या लागत होत्या. बर, म्हणजे तुमची गरज भागून गल्लीत आणि हा, कोणाला लागलं तर गल्लीतल्यांना त्यांना पण देत सुद्धा होते. तुम्ही शेजार अजून धर्म पण जो देते, आहे म्हणजे जास्त झाले बाबा, जरा तांदळ किंवा साखवर ही जरा बरं. जास्त झाले तर त्यांनी पण जरा खाऊ देत, जरा असं ऑर्गॅनिक आहे म्हणून आपलं. आणि ते पण आवडीनं म्हणतात छान आहे. अगदी छान. ह्यात बटाटे लावलेत. बर, आता थोडे थोडे यायला लागलेत उगवून. अच्छा. एक 4 म्हणजे महिने हे त्याला जे बटाटे आपला तयार होतात. घरातला कचरा आहे त्याच्यापासूनच त्यापासूनच ती ही बॅग बॅग ही तयार केली. हा. त्यात 75% कचराच आहे, हा. फक्त 25% माती आहे. 25% माती, आणि आता तुम्ही त्यात बटाटा लावला. बटाटा लावले. बर, हे बरण्या कसल्या आहेत काय? हे सगळं घरचंच लिक्विड केलेलं आहे मी, स्वतः तयार केलेलं आहे. अच्छा, हे कशापासून तयार करताय? हे ताकापासून आहे.
ह्याचा काय उपयोग होतो आपल्याला? ह्याच्यामध्ये टाक आहे, बर. परत गुळाचं पाणी आहे, जे आपण गुळ असतो खातो तो हो. जॅगरी, हा. आणि थोडस मीठ. त्याचं प्रमाण काय? हे 1 लिटर जरी आपलं ताक असेल हा. तर थोडासा एवढासा एक 25 ग्रॅम गुळ घ्यायचा, हा. तो भिजवायचा पाण्यात आणि ते पाणी याच्यात घालायचं. बर. आणि थोडस मीठ म्हणजे एक अर्धा चमचा मीठ घालून हे ठेवायचं. हे तुम्ही 15 दिवस ठेवा, महिना ठेवा, बर. चालतं. फक्त हे मिक्सिंग करायचं. असं रोज आले की पहिला हे हलवायचं, हा. हलवायचं आणि परत टोपण काढून तो पण उघडायचं. थोडस त्याच्यातली एअर गेली हा. परत झाकून बंद परत ठेवून करायचं. टाकायचं. मग हे वापरायला योग्य कधी होतंय? हे तुम्ही 15 दिवसांनी वापरलं तरी चालतं. बर. 15 दिवस गेले हे वापरायचं. मग हे त्यांना असं जीवामृत सारखं वापरताय हा. तुम्ही? हो, टॉनिक म्हणून. टॉनिक. बर. त्याचा स्प्रे केला तरी चालतंय, गाळायचं गाळणीने आणि त्याचा स्प्रे करायचं. स्प्रे करायचा म्हणजे याच्यावरती कीड वगैरे अशी काही काही नाही पडत नाही. लागत नाही, अजिबात कीड लागत नाही. अरे वा. परत हे लिंबू आहे. अच्छा. हे लिंबू, हे लिंबू पिळल्यानंतर जो उरतो, हा, ही जी साल आपली राहते किंवा एखादा लिंबू आपला आणला जास्त दिवस राहिला खराब झाला हा, खराब होतोय की तो. तो लिंबू भिजवायचा अच्छा पाण्यामध्ये. अच्छा. हे पण तसंच कट करूनच भिजवावं हा. लागतं ना? कट करून हा लिंबू भिजवलाय, हा. म्हणजे आपल्या तो लिंबू आपण रोज खातो उपीट पोहे बरोबर, हो हो हो. तो लिंबू असा फेकून नाही द्यायचा, पाण्यात भिजवायचा. हा. ते पण पाणी तुम्ही एक 15 दिवसात वापरू शकता. 15 दिवसांनी स्प्रे करायला 4 वगैरे दिवसांनी ह्याचा वापर केला तरी 15 दिवस चालतो. चालतंय. मग ते 1 लिटरच्याच पाण्यामध्ये? ह्याचा पण स्प्रे करून तुम्ही जरी झाडांना मारला हा. तरी सुद्धा ह्यानं कीड अजिबात लागत नाही. त्या अरे वा. झाडांना कुठल्याही कीड नाही. अरे वा. आणि हे तुम्ही ह्याची साली महत्वाची माहिती आता वहिनींनी सांगितलेली. साली आहेत त्या तुम्ही कचऱ्यात म्हणजे असं एखादा खड्डा काढून त्यात घातला हा. तर त्याचा पण उपयोग होतो. त्याचा पण उपयोग होतो. म्हणजे निसर्गातला कुठलाही भाग हा वाया वाया जात जात नाही. फक्त आपल्याला त्याची जाणीवपूर्वक. हे गुळाचं पाणी आहे. बर. हे पण तुम्ही डायलेट करायचं पाण्यामध्ये. 1-2 आता हे थोडं आहे, मग एक 4 लिटर पाणी घ्यायचं, हे त्यात घालायचं आणि 4 लिटर मध्ये किती? हे आता एक अर्धा ग्लास आहे. अर्धा ग्लास. हा. बर. त्यात थोडासा तुम्ही हिंग जरी टाकला हा. तरी चाल. बर. आणि आता हे आहे, हे काय आहे? हे हिंग, बर. ताक आणि गुळाचं पाणी. हा. ते आणि वालाचं आता वर्जन. डाळीचं पीठ आहे. डाळीचं पीठ आहे. याचा काय रोल असतो डाळीच्या पिठामुळे? म्हणजे त्याला झाडांना भरपूर प्रोटीन मिळतं याच्यामुळे. बर. सगळी म्हणजे आता ही जी फुलं सप्लिमेंट जे आहेत लागतात, त्या वेगवेगळ्या ह्याच्यातनं ज्या आयडेंटिफाय करून. पालेभाज्याचे घेतात ना, हा. ते ह्याच्यामुळे. अच्छा. हे तुम्ही 1 लिटर, आता हे आम्ही 2 लिटर केलेले आहे. हा. हे पण 20 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून हा. मग ते घालायचं झाड. आणि शक्यतो सगळं संध्याकाळचं घालायचं, कधीही सकाळचं घालायचं नाही. पाणी किंवा सप्लिमेंट देत असताना संध्याकाळच द्यायचं. 6-5 नंतर तुम्ही ऊन गेल्यानंतर घालायचं. बर. त्याचा उपयोग पावसाळ्यात नाही करता. पावसाळ्यात नाही करायचा, इतर वेळेला मात्र हिवाळा आपण आणि उन्हाळ्यामध्ये हे करू शकतो. कारण ऑलरेडी पाऊस पडतच असते, त्यात हे घातले की मग काय हे होत बरोबर नाही, आहे. त्याचा तेव्हा उपयोग होत जास्ती नाही. पाण्याची काही गरज नाही, परंतु पाण्याबरोबर हे सप्लिमेंट हा. घातलं तर आपल्याला पीक परत ही चांगलं येऊ हळद आहे, शकतं. ही हळद पावडर आहे आपली घरची. बर. ही पण तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करून घालू शकताय. किंवा एखादं झाड आता तुम्ही लावणार आहे, हा. म्हणजे आता त्याला कीड लागू नये किंवा त्यात आळ्या होऊ नये किंवा काय होऊ नये, आता हे आपण खत मातीमध्येच. तयार करून ठेवलेलं आहे. हा. हा. त्यामुळे ही थोडीशी 1 चमचावर सगळीकडे घालून मग त्याच्यात आपण रोप लावायचं. बर. म्हणजे ह्याला वाढ पण छान होते झाडांना आणि कीड पण लागत. कीड पण लागत नाही. म्हणजे हळदीचा जो हा. गुणधर्म आहे हा, तो इथं तिथं पुरेपूर उपयोगी वापर पडतो. करून घेतलेला आहे. या बाजूला अजून काय हे दिसतंय? ही भेंडी आहे का? हा, भेंडी येते. हे भेंडीचं छोटसच रोप आले पण आता त्याला भेंडी लागायला लागली. बर. ह्याच्यात पण सगळं खतच आहे, म्हणजे तुमचं वेस्टेज जे आपलं टाकून देतोय बाहेर हा. ते सगळं येत आहे. म्हणजे नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा वगैरे. पालापाचोळा. आता ह्या झाडांचं ही पानं जे काय थोडीफार पिवळी झालेली, आता हे असं हे जे आपण हे काढतो हे हा. टाकून देतो. हे टाकायचं नाही, हे इथं याच्यातच घालायचं. टाकायचं. हे त्याचं सुद्धा जे त्यापासून काय हे आहे ते- एवढं मोठं केलंय, म्हणजे सगळ्या ह्याच्यानंच हे केलं. ह्यात माती नाहीये, हा. तुम्ही उकरून बघा, ह्यात माती नाही अजिबात. बर 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 बर. सगळं हे निघते. ह्यात पालक, आंबाडी, भेंडी, टोमॅटो, परत हे झेंडूचं झेंडू. झाड आहे. परत आताच गवारी आली आहे, गवारी लागली आहे बघा ती. एकाच याच्यामध्ये सगळे वेगवेगळ्या भरपूर आहे. प्रकारच्या भाज्या लावलेले. लावलेल्या दिसतात. तर मित्रांनो, आत्ता आपण पाहिलं की
ही जी कन्सेप्ट आहे तर त्याच्यामध्ये हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की गावाकडे आपल्याकडे शेतजमीन असते, ज्याच्यामध्ये भरपूर जागा असते आणि आपण विविध प्रकारे तिथं भाज्या घेऊ शकतो किंवा हे करू शकतो. परंतु या वाढत्या शहरीकरणाच्या ह्याच्यामध्ये सांगली स्टँड सारख्या अत्यंत गजबजलेल्या या ठिकाणी, मराठा समाजाच्या शेजारीच पूर्वेला हे घर आहे आमच्या मित्राचं, याच्या टेरेसवरती ही सगळी बाग यांनी बगीचा फुलवलेला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की घरातला कुठलाही ओला कचरा किंवा फॉर दॅट मॅटर प्लास्टिक सारखं वेस्ट सुद्धा हे सहजासहजी कचऱ्यामध्ये टाकत नाहीत. आणि त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून 100% सेंद्रिय, म्हणजे ते बी सुद्धा तुम्ही घरातलंच वापरताय, म्हणजे ते सुद्धा बाहेरून आणत नाहीये. हा एक अत्यंत जी सस्टेनेबल म्हणजे शाश्वत जीवन पद्धती आहे ही. शेवटी याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवंय, जसं गांधीजींनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाची जी गरज आहे तेवढं आपल्याजवळ असतंय. ग्रीड साठी नाही, नीड जेवढी आहे तेवढं आहे, ग्रीड साठी नाही. आणि प्रत्येकाने जर हे समजून घेतलं की माझ्यासाठी लागणारं मला जेवढं पाहिजे ते जर मी स्वतः केलं तर आपण निसर्गावरती जास्त लोड टाकणार नाही आहोत. किंवा अजून एक, मी आर्किटेक्ट आहे यामुळे सगळ्यांना याच्यातून माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या ह्या नागरीकरणामुळे किंवा वाढत्या शहरीकरणामुळे काय होतंय की प्लॉट आहे, प्लॉटला आपण जेवढं जमेल नियमाच्या हिशोबाने बांधकाम असतंच, परंतु बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी आपण आता इथे जसं आपण या छतावरती उभं राहिलेलं हा RCC स्लॅब आहे, खाली गेलो तर आपल्याकडे पेविंग ब्लॉक्स आहेत. तर ही सगळी सूर्यापासून येणारं जे रेडिएशन आहे ते शोषून घेतलं जातं आणि त्यामुळे अशा ह्या सूर्याच्या उष्णतेमुळे शहराचं तापमान वाढत असतंय ओव्हरऑल. त्याला अर्बन हीट आयलंड इफेक्ट असं म्हणतात. आणि त्याच्यावरती हे एकमेव उत्तर आहे वहिनी की आपल्याला जर छतावरती या पद्धतीने आपण झाडं लावली तर ह्या सूर्यप्रकाशाचा वापर करून ही झाडं प्रकाश संश्लेषण करतात, कार्बन डायऑक्साईड वापरतात आणि ही जी काही गाड्यांची वर्दळ आपल्याला दिसते त्याच्यातून निघणारा कार्बन डायऑक्साईड असेल, मोनॉक्साईड असेल, त्याचा वापर करून हे त्यांचं अन्न तयार करतायत आणि आपल्याला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं अन्न याच्यापासून मिळतंय. तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही हे ॲक्च्युली 1995 पासून सगळं करताय आणि त्याच्यामध्ये जी आपण सातत्य दाखवलंय, ज्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आता हे खूप छान पद्धतीने आपल्याला करता येते. मला वाटतंय ह्या गोष्टीचा प्रचार होणं खूप गरजेचं आहे की लोकांना काय असतंय, आपण कारण फार सांगतो की हे नाहीये ते नाहीये, जमीनच नाही तर मी एवढं केलं असतं तेवढं केलं असतं. तर आपल्याकडे सगळ्यांच्याकडे छत अवेलेबल आहे. रूफटॉप किचन गार्डनच्या आज वहिनींनी अतिशय सुंदर माहिती आपल्याला सांगितलेली आहे. तुम्ही तुमच्या आपल्या सांगलीतल्या ज्या काही लोक आहेत, त्या गृहिणी आहेत, यांना काय संदेश द्याल निसर्गाबद्दल? तुम्ही झाडं लावा, त्यात रमा, म्हणजे तुम्हाला ते भरपूर देतात. तुमचं आरोग्य चांगलं होते, तुमचे जे काय विचार असतात ते सगळं तुम्ही त्यात गेला की सगळं मानसिक स्वास्थ्य सुद्धा मिळतं. मानसिक स्वास्थ्य तुम्हाला ह्यातून मिळते आणि मेन म्हणजे तुमच्या सगळ्यांचं आरोग्य पण चांगलं राहते ह्याच्यामुळे. आणि सकाळी आलं की जरा निसर्गाशी बोला, म्हणजे आपण जेवढं निसर्गाला देऊ त्याच्या डबल ते आपल्याला देते. अगदी बरोबर. आणि मी कसं सकाळी आले की जरा सगळ्यांशी झाडांशी जरा गप्पा मारते, तुम्ही पण मारा. त्यातून तुम्हाला त्यांच्याकडून काही चांगलं, सगळं चांगलंच मिळतं. निसर्गाचा हा गुणधर्मच आहे की एक जरी आपण ज्वारीचा दाणा जरी पेरला तरी येतो, त्याच झाडाला भरपूर कणसं येतात आणि त्याचे हजारो दाणे तयार होतात. मी एक बी लावलं तर मला भरपूर मिळते त्यात. अगदी बरोबर आहे. तसंच मला वाटतं निसर्गाच्या सानिध्यात राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तुमचं मेन म्हणजे कसं आपलं आरोग्य चांगलं राहते. आपल्याला कुठल्याही म्हणजे निगेटिव्ह कुठले आपल्याला विचार येत नाहीत त्यामध्ये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ह्याच्यात तुम्ही जर राहिला तर झाडांच्या फार महत्वाचा संदेश आहे आपल्या ह्या शहरीकरण जे झालेलं आहे. नागरिक वस्तीच्या वाढ होते, सगळ्यांच्याकडे अगदी घराला लागून घरं आहेत आणि हा अर्बन हीट आयलंडला जर आपल्याला त्याच्याबरोबर जो लढा आहे आपला ओव्हरऑल जर बघितलं तर काय होतंय की ग्लोबल वॉर्मिंग हा एक फार मोठा विषय आहे. कार्बन डायऑक्साईड असेल किंवा बाकीचे हे जे प्रदूषण आहे, ह्या सगळ्यांपासून आपल्याला ही पृथ्वी वाचवायची आहे आणि त्याच्यासाठी हे अत्यंत सुंदर असं उत्तर तुम्ही शोधून काढलंय. निसर्गामध्ये जा, निसर्गामध्ये रमा.
आपापल्या आरोग्याची काळजी घ्या आणि निसर्ग आपल्याला सगळ्यांना बरोबर. घरच्यांच्या पण आरोग्याची काळजी घेतली जाते ना यातूनच, अगदी 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 म्हणजे भाज्यांमधून ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिकच सगळं असल्यामुळे ते मिळतं त्यातून. अगदी अगदी. तर थँक्यू. हा. आज तुम्ही इथे आम्हाला ही संधी दिलीत आणि आपल्याला ही ज्या बागेबद्दलची माहिती सांगितलीत आणि ती कशी करायची, काय करायची ह्याबद्दल जी काही तुम्ही एवढ्या तन्मयतेने याच्यावरती काम करताय, इतकी वर्ष काम करताय. मला वाटतं कुठलंही काम यशस्वी करायचं असेल तर त्याच्यामध्ये सातत्य हे फार महत्त्वाचं आहे. बरं. एक संदेश मला म्हणजे याच्यातून असंही सांगायचं आहे की बाबा आज झाड लावलंय, उद्या दिवशी जरा ते वर करून बघण्यात काय पॉईंट नाही आहे. मुळं आली आहेत का, बटाटा आलाय का, निसर्गामध्ये गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो भरपूर काही देत असतो आणि त्याच्यामध्ये पेशन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याच्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी चांगल्याच होणार आहेत. तर भावी पिढीच्या हाती जर आपल्याला ही वसुंधरा चांगली ठेवायची असेल तर प्रत्येक गृहिणीने, जसं आता सरकारने एक हे केलेलं होतं की एक पेड माँ के नाम, तर एक माँ काय करू शकते हे आज आपण बघितलेलं आहे की तिने सगळ्या आपल्या घराच्या सर्व सदस्यांची, त्यांच्या अन्नाची आणि ह्या करत असताना इतकी आरोग्याची काळजी घेतलेली आहे. प्रत्येक घरात जर हे असं झालं, प्रत्येक टेरेसवरती जर असं झालं तर नक्कीच अर्बन हीट आयलंड पण कमी येईल, ग्लोबल वॉर्मिंगचं सुद्धा हे येईल, दवाखान्याचं तोंड तुम्हाला बघावं लागणार नाही. मला वाटतं सगळ्यांनी याच्यातून प्रेरणा घ्यावी. तुम्ही माझी एवढी सगळी माहिती म्हणजे हे घेतल्याबद्दल, मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे व तुमच्या केसरीचे आभार मानते. थँक्यू. आणि ज्यांना कुणाला जर काही माहिती हवी असेल तर मी त्यांना अगदी मनापासून देईन, त्याबद्दल काही नक्कीच मॅडम. अडचण नाही. हा युट्यूबवरती हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच गृहिणी तुम्हाला नक्कीच येऊन त्याची माहिती घेतील आणि आपापल्या घरावरती अशी सुंदर बाग सगळ्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. सगळ्यांनीच करावी. अगदी. मी त्यात त्यांना मदत पण करायला तयार आहे. खूप छान, खूप छान. आभार. Thank you.